काल रात्रीपासून मुंबईत सुरू असलेला जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे मुंबईच्या जुहूमध्ये एक मोठा अपघात टळला आहे। जुहूतील NS रोडवर अभिनेता अजय देवगण आणि धर्मेंद्र यांच्या घराजवळ एक मोठा झाडाची फांदी अचानक रस्त्यावर कोसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही फांदी काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे तुटली आहे। सुदैवाने या घटनेत कोणती जीवित हानी झाली नाहीये। ज्या ठिकाणी ही फांदी पडली आहे त्या ठिकाणापासून थोडक्याच अंतरावर अभिनेता धर्मेंद्र आणि अजय देवगण यांचे घर आहे। तर सध्या ही फांदी हटवण्यासाठी BMCचे कोणतेही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेले नाहीये। पण तुम्ही बघू शकता या फांदीमुळे वन साइड यानी एक साइडचा जे रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे आणि हा काल रात्री झालेली घटना आतापर्यंत असंच आहे। आमच्यासोबत एक स्थानिक आहे जे इथेच राहतात। काय नाव आहे तुमचं? अजीत सिंह। अजीत, हा कधी घडला होता आणि 12-1 के बीच की है घटना। रात को कैसे गिरा था? ये आंधी चला था, तेज हवा चलता था, पानी भी था। तो ये क्या हुआ कि पेड़ इधर से गिरा तो कोई था नहीं छोटा आ जाता है गंभीर रूप से। अच्छा, यहाँ पे कौन कौन रहता है और आसपास में किसके किसके घर है? अजीत देवगन है, धर्मेंद्र साहब हैं और एक हीरो पास में 3-4 लोग हैं। इधर पहले गाड़ी वाड़ी लगती थी, कल भी गाड़ी वाड़ी नहीं थी कुछ, तो नुकसान हो जाता काफी आदमी को। ठीक आहे, ते स्थानिक आहे जे इथेच राहतात। त्यांच्या म्हणण्यानुसार इथे दररोज गाडी पार्क होत होती, पण काल रात्री गाडी पार्क न होती म्हणून एक मोठी दुर्घटना टळली आहे। पण इथे जवळ अमिताभ बच्चन यांच्या घर आहे, अजय देवगणच्या घर आहे आणि धर्मेंद्र यांच्या घर आहे आणि आता पण पूर्ण रस्ता हा ब्लॉक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।